म्या भावाला राखी बांधन त्यानं 20,000ची मला पैठणी घ्यावा असं नसतं द्वारका. आणि त्या भावाला वाटतं म्या 50,000चे कपडे नेऊन बहिणीला मला राखी बांधा, तसं नसतं सुमळ्या. त्याच्या पाठीमाग आख्यायिका काय, कशा करता राखी बांधाव, काय बांधावा. म्हणून या इंद्रानं त्या हाड ददितीचे घेतले, त्यात मारलं त्या पाप्याला, विश्व मुक्त करून टाकलं. त्याच्या पाठीमाग संकट लागलं. आणि कालच्या राखी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचे पाय धरले. आईसाहेब कमळावर उभे आहेत. लक्ष्मीचा फोटो कोणता घ्या, ती सोन्यावर उभीत नाही. ती चांदीच्या पाटावर, सोन्याच्या हिऱ्याच्या पाटावर उभीत नाही. लक्ष्मी कमळावरच उभी आहे, कमळावच. आणि ज्यानं चित्र कमळावर उभी नसताना काढलं असं समजायचं हे देश पेलेला होता. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. मारुतीरायाचा फोटो कोण्या हातावर पर्वत असावा. आता कुठं मारुतीरायाच्या मूर्त्या आहेत मंदिरात, तर हातावर फोटो असतो आणि एका हातात गदा असते. असे काढतेत ना, ती मूर्ती तयार करतेत ना, तर कधी डाव्यावर करायलेत, कधी उजव्यावर करायलेत. तर चुकीचा ज्यानं पर्वत हातावर द्याला असं समजायचं. एक तर याच्या गोळ्या संपल्या होत्या 1-2 महिन्या, हो, नाही तर मग घेणाऱ्याच्या संपल्यात, असं शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. लक्ष्मी कमळावरच उभी आहे आणि त्या कमळाच्या फुलावर उभी. आणि इंद्राने त्या दिवशी विनंती केली, आई साहेब बघा माझ्या पाठीमाग ब्रह्महत्या लागली. आधी त्या कमळाच्या देठाला जर छिद्र केलं, इंद्र सूक्ष्म केला. आणि लक्ष्मीने सांगितलं, जरा नालायकपणा करतोस, माय म्हणून पाय पडा म्हणून तुला माफ करते, छिद्रातून मध्ये जाय. आता लक्ष्मी त्याच्या डोक्यावर म्हणल्यावर काय करील ब्रह्महत्या, काय चालतंय तिचं, चला असू द्या. पण ज्यानं जीवनभर आपला वेळ सार्थकी लावला, त्याच्या शरीराच्या अस्थी विश्वाच्या कल्याणाकरता उपयोगात आल्या. बघा ददितीचं चरित्र हे, ज्यानं अख्खं जीवन मातीत घातलं वाईट कामात, त्याच्या हाडं भजन करणाऱ्या पांडवाला त्रास देतात. दुसरा मुद्दा, त्याच्या पाठीमागचा मुद्दा, वाईट कामं करून पिशाच्य म्हणजे भूताच्या योनीला गेलं, तरी पण 7 दिवसात काही थोडा वेळ चांगला लावला तर मोक्षाला गेला. एकीकडे अख्खं जीवन चांगलं, धुंदुककारीचं थोडं जीवन पिशाच्याच्या योनीत चांगलं, आणि जरासंधाचा शेवटही जीवनही खराब, आणि मेल्याच्या नंतर अस्तीचंही जीवन खराब वाटोळं झालं. बघा ही अवस्था आहे. म्हणून देहूतले मालक म्हणले टाइम वाया घालू नका, क्षणोक्षणा हा करावा. ददीचीच्या आणि जरासंधाच्या मधला जो वेळेच्या प्रसंगाचा काळ आहे, तो कीर्तनात मांडू शकत नाही, त्याला फार वेळ लागते. तुम्हाला आता ती जागा दाखवून दिली, तुम्ही पुराणात वेळेचं साध्य आणि असाध्य काय केले ते लक्षात घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. बघा वेळ एका बाईनं जिंकला. उदाहरण क्रमांक 2, या महाराष्ट्राच्या मातीत, या पवित्र देशात इतक्या पवित्र बनकरांना मावल्या आता. या पवित्र देशातल्या पवित्र मावल्यावर विश्व चालले. इतकी पवित्र बाई या देशाची, इतकी पवित्र स्त्री या देशाची. एका पोरीच्या एका मुलासोबत लग्न झालं. वेळ सांगतो, वेळ क्षणोक्षणा हाची करावा विचार. वेळ सांगतोय, लग्न झालं. लग्नामध्ये सप्तपदी असती.
त्या सप्तपदीचे फार सुंदर श्लोक असतात. त्याच्या पाठीमाग त्या श्लोकाच्या ऱ्हस्व दीर्घात एका एका अक्षरात फार मोठी ताकद आहे. माणसाच्या जीवनाचं रहस्य एकमेकाशी निगडीत असतं. एक स्त्री आणि एक पुरुष पती पत्नीच्या ऋणानुबंधात गुंतून दोघांच्या पदराची आणि अंगावरच्या उपरण्याची गाठ एक भूदेव मारित असतो आणि तृप्ता तेजस्वी झालेल्या हुताशनाच्या भोवताल 7 फेऱ्या मारित असतात. त्याला सप्तपदी म्हणतात. त्या रुच्या असतात. त्या कधी योग आला ती एखाद्याचं लग्न लावायला बोलवा, मीच म्हणेल त्याला काय तारीख मी हाताने काढील, मी समजेल कीर्तनाला चालू, कशाला ताण घ्यायचा, हक्क करीन, साडे सगळं वागणिश्य सगळं करीन. सप्तपदी चांगली म्हणील, मस्त म्हणील. आणि सप्तपदी ज्याला येते का त्यानंच लग्न लावावा, त्यानंच लग्न लावावा. मी पुराणाचा दिलासा सांगेल. एक प्रसंग झाला, म्हणतो अण्णा एक, तुम्ही त्यासाठीच आले. हे रिकामे आहेत का वय? आता ते अण्णा तरी बसतील जरसे, पण तुम्ही नाही, मला वाटतं कोणापाशी नाही बसायचे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसातला 7 फण्याचा नाग. हे कोण्या ऊसावर बसणारा माणूस लगेच कळतंय, खातिके गालन ना हातिके बाल. मला फोन आला, मी आलो बर का. हो, भागवत तर एक दिवशी नाही सोड, आहे का नाही अण्णा? हो, छान. योग असा आला, ते म्हणतो रोच्या, ज्याला सप्तपदी येते त्यानं लग्न लावावा. लग्न झालं एका पोरीचं. मला पुराणाचा दिलासा आहे, पण आपल्या कायद्यात पण सांगतात, आपल्या कायद्यात पण ज्याला सप्तपदी येते त्यालाच ग्राही धरल्या जाते. एका मुलीचं लग्न झालं, काही कारणास्तव 3 वर्षांनी लग्न मोडलं. खरं तर ते 1.5 महिन्यापासूनच मोडं होतं, पण 3 महिन्यापासून कोर्ट कचेरी सुरू झाली. मग त्या पोरीन दावा टाकला, अमकं केलं, तमकं केलं, फलानं केलं. तर जेत पशी उभा केल्या जजनं सांगितलं, ए बाई, तू म्हणते या व्यक्तीसोबत लग्न झालं, काय पुरावा आहे? तो कॅमेरे चुलीत गेलते ना, ते नव्हते कॅमेरे. आता नाही तिथं बच बच करायले ते कॅमेरे. हो, कुठं कुठं बी तुम्ही अपघात झाल्या माणसं उचलायच्या आधी नालायक फोटो काढायले. त्या माणसाला उचला ना, एखाद्या गाडीला हात करा, ते दवाखान्यात पाठवा, नाही ते कसं तडफडायले ते फोटो काढायचं आणि मग टाकून द्यायचं त्याच्या याला. अशी घाणेरडी लोक झाली. त्यावेळेला नव्हते ते कॅमेरे. मग तुझं लग्न या व्यक्तीशी झालंय, याचा पुरावा काय? मग सांगितलं वकिलाने, 2 तारखेला पुरावा देऊ. मग वकील म्हणले, लग्न लावायला कोण होतं? म्हणले हे होते. पण वकिलानं सांगितलं, तुम्ही लग्न लावलं? हो. बर, तुम्ही सांगताल तिथं? वकिलालाही माहित नव्हतं, जेच काही विचारणारे. ते नेमकं शिकू लागला ना वकील, ते नेमकंच शिकू लागला. ते लय असं पोक्त नव्हता झालेला. आमच्या इथं 3 बायलाचं नाव वकिल्याच होतं, म्हणून मी वकिल्या म्हणायला. त्याला कशाला म्हणू, मला काय घेणे, फुकट कळण शेंडी वळवळ. ते नेमकंच शिकू लागला. त्याला काही एवढा अभ्यास नव्हता, शिकू लागलं, चलत असते. आणि त्याला काय घेणं असते, वकिलाला केस जिंकू की हारू काय घेणं, त्याला ठरलेलाच असतो, त्याचा काही प्रश्न नाही. आणि मग त्या 2 तारखेला आमचे देवबाप्पा होते, ते उभे होते. वैकुंठवासी नामनिष्ठ देदास बुवा म्हणून अधिकारी महात्मा होते. आमच्या वडिलांचे ते घनिष्ठ मित्र होते. मला काही शक्यतो बघायला भेटले नाही. लहान असेल, जन्म झाला असेल माझा त्यावेळेला, चिमुकला असेल मी. योग असा आला, जज साहेबांनी त्यांना उभं केलं. का हो, या मुलीचं लग्न तुम्ही लावलंय? मी लावलंय. बर बर, सप्तपदी कोण? मी म्हणली. म्हणून दाखवा. आणि तिथं ते टाईप करायला काय म्हणते ते, स्टेनो. हा, इंग्रजीत अर्थ नाही कळालं तरी फिरून फिरून मला लय लक्षात आलंय. आता मेमरी कार्ड टाईट आहे, ते लोक टाईप. चला, पुढच्या तारखेला सांगल तुम्हाला खरंच लग्न लावता येतं का. वकील साहेब म्हणले, चुकलं तर नाही, येडपठेस का काय म्हणला. अशा 56 जेजनं विचारू दे ना, सप्तपदी मला येते का? जेजला थोडीच, जेजला फक्त इतकंच माहिती आहे, कायदा यानं ब्राह्मणानं लग्न लावलंय, मग याला सप्तपदी येते का? ते जज याच्यात टाकणार, पुस्तक पाहायला लावणार, बघा हे मंत्र सारखे आहेत का, त्याला थोडंच पाठ असते. जजला कुठून पाठ, बिचाऱ्याला नाही पाठ. म्हणून मला असं वाटतंय की ज्याला सप्तपदी येते त्यानंच दुसऱ्याचं लग्न लावा.
ज्याला सप्तपदीचे मंत्र येत नाहीत त्यानं विनाकारण त्याच्या संसारात झालेल्या घाण गोष्टीचं बोकांडीवर पाप घेऊ नये असं शास्त्र आहे. विठाला लग्न झालं सप्तपदी झाली पर्यंत आलतो ना एका मुलीचं मुलाचं क्षणोक्षणा हा चिक्कर व्हायच्या गोड प्रसंग. वेळ किती कारणी लावला बघा कळलं तुम्हाला, तुमचं अंतकरण द्रवेल असा प्रसंग आहे. या महाराष्ट्राच्या या पवित्र भारत देशातली मुलगी आहे ती, या पवित्र भारत देशातला तो शौर्य आहे, तो भारतीय युद्धातला शार्दूल आहे. शार्दूल हा केशरी आहे. शार्दूल केशरी म्हणजे शिव आहे, भारतीय युद्धातला शिव आहे तो. आणि त्या दोघांचं लग्न झालं आणि लग्नामध्ये एक विशिष्ट प्रकारची भेट दिली. ही तुम्हाला माहिती आहे, खापर मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर बोल. ते खापर दिलं आणि त्या खापरावर नाव कोरलं, जसे दगडावर कोरीत आहेत का तसं नाव कोरलं, वृषाली कर्ण. वृषाली सौभाग्यवती कर्ण, वृषाली कर्ण असं नाव लिहिलं विठ्ठलांना त्याच्यावर. आणि पत्नीला ते देऊन टाकलं होतं खापर, प्रेमाचं प्रतीक. विश्वात एक नंबरचा संसार गोड म्हणजे गोड प्रेम केलं त्यांनी. 2 नंबरचं गोड प्रेम झालं नलदमयंतीचं. रावणाचा क्रमांक 3 आहे प्रेमाच्या भ्रांतीमध्ये. अधिकारी होता रावण बायकोर प्रेम करण्यामध्ये, हुशार होता. लालनात पालयंते भार्या असा आपल्या सृष्टीचा आपल्या पुराणाचा सिद्धांत आहे. ताडनात नैवम पालयंते, पत्नीचं पालन हे लालनात करायचं असते. ती मायबापाचं गोत्र सोडून नवऱ्याच्या गोत्रात येते ना, आपण तिचा सन्मान केला पाहिजे. म्हणून तर भारतीय संस्कृतीत घरी आलेल्या स्त्रीला आपण जिच्या सोबत लग्न केले तिला गृहलक्ष्मी म्हणतात. गृहलक्ष्मी म्हणतात असं शब्द. आता काही काही माणसं म्हणतात हे आमचं खटलं, हे असे हे 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 बारगळलेली त्याची ती ब्रेक लाईनर उघडलेली गाडी कशी एका जागेवर थांबत नाही, हे 4-4 आणण्यात हारपलेली ही आमची म्हातारी आणि तू पोरग आहेस का काय, असे सहज म्हणतात ना. काही काही येडपट काही काय बाया पण म्हणते महाराज हे आमचं म्हातार आहे. वा वा तू हिरोनीचेस काय येडपटवाणीत ना बारगळ्याला कारभार. असं काही नाही, लक्ष्मी म्हणावा. काही काही वेगळं म्हणते, नाव घेऊन सांगा माझी पत्नी आहे, माझी धर्मपत्नी आहे, माझी बायको आहे, हो आमच्या पोरांची आई, असं काहीतरी बोला ना. काही पण हे आमचं खटलं आहे, हे आमचा बाजार आहे, या कुठं मांडी तू काही काही पण. कसं मला वाटतं इतकं कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणात मला वाटतं मध्ये जागा आहे, उन्हात काऊन माणसं उभी राहिले असतील. इथं मधात तितका गॅप ठेवला तिथं इचू निघत का, काऊन ठेवला तेवढा गॅप ठेवू, आगाऊपणाचे नेऊ. विठाला त्या प्रेमाच्या भरांतीत खापर दिलं. खापराचा उभरट भाग खालून होता, गाडग्याचं खापर असं, हा उभरट भाग मधल्या भागात दिलं. सौभाग्यवती वृषाली कर्ण हातात दिलं. पाहिलं काय लिहिलं मालक याच्या, वृषाली सौ म्हणजे आहे आणि हे पुढचं नाव तुझं आहे, त्याच्या पुढं लागलेलं नाव माझं आहे. आपण पती पत्नी आहोत, सांभाळ्या. त्या दिवशी पण केला मालक, शेवटच्या श्वासापर्यंत याचा त्याग करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जीवनभर नवऱ्यानं दिलेली खापराची भेट अंचुक नावाच्या कपड्यात सांभाळली. मी कितीतरी कीर्तनात सांगितलं. पण वेळ वाया कसा, वेळ किती कमवला, किती वेळ जिंकला याचा पुरावा द्यायचा मला पुढे. काय करशील माझ्यासाठी मधला संवाद आहे, थोडा सांगतो जास्त नाही सांगत, पुन्हा वेळ भेटला तर पुढचा पुरावा देऊ. वृषाली नावाच्या स्त्रीच्या मुखारविंदातून शब्द पडला. ते रतन भाऊ शेवाळे आले नाही का, त्याने तारकीसाठी फोन केला. आपले दुकानावर त्यांच्या आलतो आम्ही पहिल्यांदा. धुळगाव कीर्तनाला आलो. पैठणी आपलं काय नाव दुकानाचं, साई माऊली, साई माऊली पैठणी दुकान, तिथे आलतो. त्यांनीच तारखेच्या संदर्भात केलं. असं काय करशील माझ्यासाठी. मालक राग नाही येणार, तुमच्या अगोदर जर गेले, तुमच्या अगोदर जर गेले
तर माझं नशीब मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. तुमच्या आधी जर गेले जगताप काका, तिनं सांगितलं माझं प्रारब्ध, माझं भाग्य, माझं नशीब मोजायला बनकर अण्णा ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. आणि जर तुम्ही माझ्या आधी गेले तर मी सती जायला मागं सरणार नाही. मी सती जाण्यासाठी मागं सरणार नाही. पण बघा प्रसंग किती गहन आहे. भारतीय पहिल्या युद्धामध्ये, मी द्वापार युगातलं सांगायला सानप काका, त्या युद्धामध्ये या 9 सिंहापैकी एक सिंह धारातीर्थी पडला. त्या सिंहाचं नाव कर्ण. कर्णाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं, खालीवरी लाकडं दिले, त्या पार्थिवाला भडाग्नी नावाचा अग्नी लावला. सर्वांना ज्ञात होतं कर्णाच्या चितेच्या बाजूला कर्णाची आयताकृती चिता होती. ही मेलेल्या माणसाची आयताकृती चिता रचत असतात आणि त्याची धर्मपत्नी जर सती जात असेल तर तिची चौकोनी चिता त्याच्याच बाजूला रचत असतात. मग वृषालीची चिता रचली नाही. त्याचं कारण सांगतो. स्त्रीला मालकासोबत सती जाण्याचा तिचा स्वतःचा अधिकार आहे. तिला बळच कोणी जाय म्हणायचं नाही. आता सतीचा कायदा बंद आहे. पण तिला जावं जरी वाटलं तर 9 प्रकार जवळ असल्या 9 कारणांनी तिला सती जाता येत नाही. त्याच्यातले 2 कारण सांगतो, बाकीचे घरी गेल्यावर पहा. एक कारण आहे, पोटात जर गर्भ असेल तर नवऱ्यासोबत सती जायचा अधिकार तिला नाही. कारण तुझं शरीर जोहार करण्याचा अधिकार आहे, पण पोटातलं निष्पाप मारण्याचा अधिकार तिला नाही. एक. आणि दुसरा अधिकार आहे, तिचं लेकरू जर तान्हा असेल तर त्याला वनवन सोडून हिला सती जाता येत नाही. 2. 9 पैकी 2 कारण ऐकली, बाकीची पुढची बघा तुम्ही. मग त्याच्यापैकी एका कारणात वृषाली गुंतली. वेळ सांगतोय क्षणोक्षणाची. काय वेळ जिंकलाय तिनं, काय तादात्म्य साधलं असेल तिनं, कल्पना करा. बघा पुढे. मालकाची चिता जळायला लागलेली आहे आणि जळत असताना आपल्या संस्कृतीमध्ये एक विधी असतो मशान वाटेत. फिरविला घट फोडला चरणी, फिरविला मालक सांगतात तो आपल्याकडे विधी आहे. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यम धर्म. तो विधी यालाच म्हणतात कुळनाम रूपाशी. कुळनाम रूपासी दिली तिळांजुळी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. त्या भडाग्नी नावाच्या अग्नीला शरीर समर्पित केलं की तुका मने रक्षा झाली.
माणूस मृत्यू पावल्या त्याला एकदा अग्नी लागला की त्याचा दीप उजळल्या जातोय. पण इतक्या काही हलकट नालायक अवलादी येतात मेलेल्या माणसाला जे येसन आहे का ते राख सावडायच्या दिवशी सुपात तेट होते. एक राख सावडायला मी गेलो तर दारूची बाटली होती. मी म्हणलं कशाला? तर म्हणले आमच्या जिजा दारू पित होते म्हणून संघ दारू द्यायची. मी म्हणलं सावडायला येणाऱ्याला 2-2 बाटल्या द्यावा ना, म्हणजे हे घरी न जाता नदीत जीव देतील. इतके तमाखूचा तोटा, बिड्याचा काटा, सुपारी, आडकिता, राख सावडायच तिथं. इथं उजळीला दीपा गुरु कृपे आणि कशाला भंगारपणा करता तो नालायकपणा. तिथं दम नाही कीर्तनाला तरी बॉम्बलेला आकलीत नाही. तर विठाला त्याच्यात काय काय नाही पुन्हा कधी बघू. फिरविला घट फोडीला चरणी. आता जो कोणी अंशज असेल त्याच्या खांद्यावर मडकं दिले. पण वृषाली नावाच्या स्त्रीच्या लक्षात आलं आपण मालकाला शब्द द्यालता. तुमच्या अगोदर जर गेले तर नैव चतुर्ना अस्तितम तुल्यम भयो होती प्रारब्धा. तुल्य म्हणजे तराजू आणि चतुरानंद म्हणजे ब्रह्मदेव. माझं प्रारब्ध मोजायला विधात्याकडे तराजू नाही असा शब्द दिला. आणि तुम्ही जर माझ्या अगोदर गेले तर जा स्वती स्वाकारेण पिंडस्ततेवचः प्रेतार्भणाग्नि तथा जायते यज्जायते जुहन ज्वरानास्ति तभायः. ज्वार शरीर ज्वार करून घेणार. हा शब्द मातीत घ्या. पोटाच 4 महिन्याचा गर्भ. लोकांनी सांगितलं आता शरीर अर्धावट जळत आलंय. आता मडकं उचला ते फोडावं लागते 3 वेळा. मग भोवताला असा येडा घालायचा. उत्तरेकडे तोंड करून पाठीमागे ते गाडगं टाकायचं. ज्या त्या भागात कोणीकडे करत असतील काय माहित पण पुराण उत्तरेकडे म्हणतंय. हा परवाले एक अंत्यविधी पाहिला. पश्चिमेकडे डोकन पूर्वेकडे पाय. मी होतो त्या अंत्य. आपण कशाला इचकते तसंच जाळीत असतील. आणि एखाद्याच्या नियमात आपण फाटा नाही हाणला पाहिजे मूर्खपणे. आणि मसन वाट्यात येरी तो लोक नालायक असतात 4%. लय एडपट लोक असतात. एकूण दाखवला ते काढून घे ते गावरी काढ ए काढण्यात हिलपी येड्यावानीच बोलत ते. कोणाही मडेपाशी 2-4 जण असतील. हो यायला खाली टाकून वरून मड वरून टाकायला पाहिजे. यायला जित्त फुकायला पाहिजे नालायकाला. किती बोलावं त्याच्या अकलीत नाही. अरे वागाड तोंड्या काढण्यात ते लाकूड इतक्या जोरात मी माईकवर तरी हळून बोलायला इतक्या जोरान बोलते. काढणं ती गौरी काढ 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 इकून घाल. याच्यात पायाचं वटकन द्यायला पाहिजे. जळूस तर तू हा पाय इथंच राहते म्हणायचं का. अशी काही येडी असतात नालायक. सरण शहाणे म्हणतात त्याला. दुसऱ्या कामाचीत नाही काही. ते इकडं कोणी द्यायचं काही चलू देत नाही मग तिथं. आणि तिथं बोलता येत नसतं. ज्याच्या घरी दुःख आहे ते बिचारं काहून गेलेलं. पाहुण्याला वाटते कवा पेटी देत आपल्याला वापस कवा जायचंय त्याचा मेळ. आणि भावकीला काय घेणं ती बस ती कोपऱ्यात चुनाला. मागच्या हप्त्यात संघच बाजाराला होता. बैलाचा लय नाद होता बापा त्याला. हो त्या व्यापाऱ्याची बैल नाही दिले बापा. आणि याला इकडे फुकायले ही भावकी काय करे असते त्याला. एक जणांन खरा काढा उचला गट. वेळ 4 मिनिटाचा. तिळांजळीचा कलश फोडत असताना पंढरपुरातला मालक थाय मोकळून रडत होता. थाय मोकळून थाय. कारण महाभारतातला खरं बोलणारा व्यक्ती गेला. वृषाली नावाची व्यक्ती भगवान कृष्ण परमात्म्याकडे टक लावून पाहत होती आणि एकीकडे मालकाच्या शरीराला लागलेला भडा अग्नी पाहत होती. त्या भडा अग्नीने तिचा अंतःकरण उरपाळून गेलेलं होतं. तिने देवाकडे बघितलं आणि डोळे झाकले आणि विचारलं देवा तुम्ही आणि अर्जुनानं मिळून मारलं पण एक हसतो आणि तुम्ही रडता त्या अर्थी निश्चित माझे मालक तुला आवडतात. वृषाली हुशार बाई होती. हुशार. ज्याच्या जीवनात पत्नी हुशार त्याचा संसार वनवासात पण सोन्याचा.
वृषालीनं सांगितलं, देवा माझ्या मालकाचं प्रेत जळत असताना तू रडतोस, त्याअर्थी निश्चित माझ्या मालकाच्या चांगल्या कामाची पोच पावतीये. माझे मालक तुला आवडतात, याच्याकरता तू मशानभूमीत रडतोस. देवा तुझ्यावर प्रेम केलेल्या भक्तीच्या क्षेत्रातला इमानदार तात्विक एक राजकीय क्षेत्रातला धुरंधर शिवमृत्यू पावला, याच्याकरता तुझं अंतःकरण खोसलं आणि तू रडतोस. इतकं तुझं प्रेम उद्गतीत यायला लागले. पण देवा मी त्याच्यासोबत पाणी ग्रहण केले, मला त्याच्या सती जाता येत नाही. माझं काय अंतःकरण तुटत असेल देवा, असं कुठल्या जन्मातलं पाप आहे देवा, मी माझ्या मालकाला दिलेला शब्द पाळू शकत नाही. का मागे राहते मी. गाडगं उचलून खांद्यावर घेतले. तिला माहित होता आता कलशाला छिद्र पडलं. पहिली फेरी पूर्ण झाली की आपला सतीचा काल संपला असं तिच्या लक्षात आलं. तिच्या त्या मंगल प्रसंगातली एक एक आठवण येत होती. त्या अंचुक नावाच्या कपड्यावर बांधलेल्या खापरावर माझं नाव अगोदर आहे, नंतर माझ्या मालकाचं नाव आहे. 1.5 मिनिटाच्या नंतर इकडचा सौ शब्द खोडल्या जाईल. 1.5 मिनिटाच्या नंतर इकडचा सौ शब्द खोडल्या जाईल आणि त्या सौ शब्दाच्या जागेवर गंगा भागीरथी शब्द लिहिला जाईल. पाहिलं पंढरपुरातल्या मालकाकडे काय पाप केलं रे, ज्याला सप्तपदीच्या प्रसंगाला शब्द दिलाय. अगोदर गेले तर विधाता तुल्य जायते, आणि तुम्ही जर अगोदर गेलात सतियाम जो हक्कारेशु, मातीत घातलाच तेव्हा शब्द माझा. काय पाप केले. राहिलेल्या 1 मिनिट वेळ शिल्लक होता. त्या 1 मिनिटात लक्षात आलं याला दोष कशाला द्यायचा, पंढरपुरातल्या दोष कशाला द्यायचा. ज्याला शब्द दिलाय त्याचं रक्त पोटात वाढतंय. मला याच्यामुळं सती जाता येत नाही. आणि 2 हात श्रद्धेनं पोटावर ठेवले. बाळा तुझ्यामुळं गंगा भागीरथी शब्द लागतोय. 4 महिन्याचा गर्भ आईला बोलला, 1 मिनिटातला 52 भाग शिल्लक आहे. 60 सेकंदातले 25% जाऊ द्या, 75% सेकंद शिल्लक आहेत. 15 चौक 60, 15 त्रिक 45 सेकंद शिल्लक. गर्भ आईला म्हणला, आई तू बाबाला शब्द दिलतास. होय रे बाळा. माया विश्वातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडत होतं. जगताम दैवम प्रथा जायते भ्रतारेव चस्ततेवच. या विश्वात सर्वात मोठा आवडीचा व्यक्ती होता माझ्या कपाळावरचं कुंकू. त्याच्या सोबत मला जाता येत नाही. आई याला एकमेव कारण माझा अडथळा आहे. 30 सेकंद शिल्लक आहे. गाडग्यावर खड्याचा ठोका पडणार बंद करा आणि तोंड उलट करून ती फेरी तिळांजळीची होणार. तेवढ्या अवकाशात गर्भातून आवाज आला, माय माय तू तुझ्या मालकासोबत जाण्यासाठी तयार आहे. बाळा जाता येत नाही रे. निष्पाप तुझ्यासारख्या बालकाला जर मी पोटात मारलं तर 1000 जन्म त्याचं पाप मला फेडावं लागेल. मी जाऊ शकत नाही. गर्भातून आवाज आला, माय तुझी आणि तुझ्या मालकाची सौ शब्दाची ताटातूट मी करीत नाही. मी 3ऱ्या जन्मात तुझा मुलगा होऊन पोटाला येईल. आता तुला सती जाण्यासाठी अधिकार देतो. पातिया पाती सगल स्थिती गर्भाम जलोघाला. डोळ्याचं पापण लवतंय अशा 3 प्रक्रियेच्या काळात 4 महिन्याच्या गर्भाचं पाणी झालं. विज्ञान मानेल न मानेल, भंगारे मानेल न मानेल, माझं पुराण माझा वारकरी संप्रदाय मानतोय. माझा त्याच्यावर 3 वेळेला डोळ्याचं पातं एकमेकाला चिटकते. तेवढ्या अवकाशात 4 महिन्याच्या गर्भाचं पाणी झालं. पाणी गर्भातून बाहेर प्रवेश करतं आणि त्या जलातून आवाज आला, माय जा पतीवर अतोट प्रेम करणारी तू स्त्री. 14 सेकंदात निर्णय घेतला.
आणि गाडग्यावर ठोका पडायच्या अगोदर चितेत उडी टाकली आणि यमधर्माची पत्नी वृषालीचे पाय धुण्यासाठी यमधर्मारात हजर होती. 14 सेकंदाचा काल आपलं जीवन जिंकलं तितक्या वेळात आणि इतिहासात नाव करून टाकलं. किती वेळेचा प्रसंग मोठा आहे म्हणून क्षणोक्षणात करावा विचार, करावा विचार, वेळेला किती महत्व आहे. इतका वेळ साधला, एवढा वेळ साधला, शिमान आहे त्या चांगलेपणाला. अहो नालायक माणसानं वेळ जिंकला. मी मागे 1-2 वेळेस सांगून गेलो. रावण ज्याला मामा म्हणायचा, आता मारीच नावाचा राक्षस, हा कैकशीचा भाऊ होता. तशी कैकई ही विद्वत्ता प्रचूर स्त्री होती. हो, म्हणून तर विद्वत्तेचं सूत्र रावणाकडे आलं. नुसतं आचरण मातीत गेलं आणि सात्विकतेचं आचरणाचं सूत्र बिभीषणाकडे आलं आणि विहार आलस्यते भवा सौख्यानाम त्या कुंभकर्ण्याकडे गेलं. हिचं पुण्य. तेव्हा लेकरं सात्विक जर घालायचे असतील, जन्माला घालायचे असतील, तर आपण सात्विक वागणं अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्यावर रुसणं हे मूर्खपणाचं टोक आहे. आपला दोष असतो. वंशाचं पुण्य असावा, परिसराचं पुण्य असावा, ग्रामदेवतेचं पुण्य असावा, या परिसरातल्या सगळ्या साधू महाराजांची, योग्यांची, तप्यांची कृपा असावी. या सगळ्या कृपेनं माणूस मोठा असतो, होत असतो. अण्णा प्रत्येक क्षेत्रात ती कृपा लागत असते. तसा रावणाच्या जीवनामध्ये सर्वत्र विद्वत्तेचं एवढं मोठं भयानक सूत्र पडलं की रावणाची विद्वत्ता मोजायला विधात्याकडे तराजू नव्हतं. म्हणून तर ब्रह्मदेव भेऊन त्याच्या घरचे देवदूत होता. हो, चतुराननम देव कर्मांस्ततेव देवदूत होता ब्रह्मदेव. एके दिवशी या रावणानं त्याच्या सानिध्यातल्या एका राक्षसाला सांगितलं, तू एका मारुतीराय नावाच्या व्यक्तीला फसवायला जाय. त्या राक्षसाच्या लक्षात होतं आपल्याला रावणानं ज्याचं नाव सांगितलंय त्या व्यक्तीनं रावणाच्या दुपारी, म्हणजे दुपारच्या अगोदर 10:30-11 वाजता नेहरीच्या टायमाला आपल्या मालकाच्या दाढीन मिशा ज्यानं जाळल्यात त्याला मारायला मला पाठवायली. कसं शक्य? मी ज्या रावणाच्या भाकरी खातो त्या रावणाच्या दाढी मिशा त्यानं दुपारा जाळल्यात. कसं मारणार आपण त्याला? त्याला नकार दिला, मी नाही जाणार. रावण म्हणला कशामुळे जाणार नाही? आता हाणीन मला. रावण म्हणला तिथं गेल्यावर ते नंतर मारीन, पण तू नाही म्हणल्यावर मी तुला इथं मारतो. तू नाही म्हणल्यावर मी इथं मारतो तुला. तर त्यानं बराच असा तह केला, शब्दाची चर्या केली, किंवा राजे तुम्ही मला त्याला मारण्यासाठी पाठवायले, मी जर या राक्षसाच्या रूपात गेलो तर ते राक्षसाला काही मुजितच नाही ना. त्यानं लय राक्षसाच्या पेंड्या बांधू बांधू, भारे बांधू बांधू टाकलंय ना.
समुद्रात. माझी एकट्याची काय त्रिशरा खर दूषण 14,000 राक्षस घेऊन गेलता ना त्यो. आदुळ आदुळ त्यानं समुद्रात माशाला खाद्य म्हणून टाकलं ना. मी एकटा काय करणार आहे. रावण म्हणला बग बग बंद कर ना तू, मग ऐक ना आधी. तू एकटाच जाणार पण महाराजाचं रूप घेऊन जाणार. मला वाटतं जे नालायक काम करणारे परमार्थात धोत्र नेसून जे वाईट काम करतात का, ते रावणानं पाठविलेल्या मारुती राहायला फसविलेल्या राक्षसाच्या चावलाती असते. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले इतक्या निषेध गोष्टीला. आपल्या संप्रदायात कोणी हलकट घुसत असेल त्याला टाळ्या कशाला वाजवायच्या, त्याच्या नावानं पिंडदान करायचे. विठाला म्हणले. आजच्या पुरता महाराज होय, तिथून आल्या बरमुडा घाली जाय. घाली जाय कीर्तनात धोतर, घाली जाय कीर्तनात पांढरी पॅन्ट, घरी आल्यावर नाईट पॅन्ट घाली जाय. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना. पूर्वज नरकाल जातील. फार मोठं पाप. राजकीय लोक विठ्ठलांना सोहळ्यात धोत्र घालून येत, धोत्र घालून राजकीय लोक, वैद्यकीय क्षेत्रातले लोक, वकील क्षेत्रातले लोक, शैक्षणिक क्षेत्रातले लोक, व्यापार क्षेत्रातले लोक, प्रत्येक क्षेत्रातले लोक ज्यांना तुम्ही इकडे डोळसपणा द्यायचं काय यायचं काय असं काय म्हणता ना, ही सगळी लोक 1 दिवस 2 दिवस 3 दिवस ज्ञानोबा तुकोबाराच्या सोहळ्यात जेवढ्या वेळ येतील का तेवढ्यात धोत्र घेऊन नाचत आहेत. धोत्र घालून पांढरी शुभ्र कपडे घालून नाचत आहेत. आणि आम्ही जर बरमुडे घालून दिंडीत अंगाव घेऊ नका, मी तुम्हाला नाही म्हणत, अद्याप नाही म्हणत, अद्याप नाही. काय तुमचा माझा काय बांधाल बांध थोडाच आहे का. आपण जर बरमुडा घालून नाईट पॅन्ट घालून जर टाळ वाजिला, मी भजन केलं, तुम्ही पकवाद वाजिला, तर मला तरी वाटते आपले पूर्वज खाली राहणार नाहीत, वरी बी राहणार नाहीत. त्याच्यासाठी एक रवरव नावाचा नरकच शोधावा लागेल. आणि ज्या वेळेला पूर्वज रवरव नावाच्या नरकात जात असतात त्यावेळेला जिवंत माणसं दिसायला जिवंत असतात पण त्याचं सगळं पेटलेलं असतं. विठाला विठाला घाल धोत्र घाल. धोतर नेसायला पणाशी राक्षस होते. कष्ट कसा घालावा, मिऱ्या कशा घालावा माहीतच नाही त्या भुताड्याला. माळा घालावा लागतील महाराज व्हायचं. तुळशीची मणी कशी टिकतील त्याच्या गळ्यात बुवा. आमची आजी होती, मी लहानपणी होतो, गळ्यातल्या तुळशीचे 2-3 मणी फुटले. मणी फुटले असे तर मी आणलं, आजी हे मणी काऊन उरले. मेल्या तो कोणाच्या घरी गेलताच आज. मी आणलं आमक्याच्या. हो, त्याच्या माईला शिवायचं नसन तिला हात लावला असशील. तो लहान होतो. तुळशीचे मणी जर फुटले ना तर जुन्या बायका म्हणायच्या विटाळशीचा इटाळ झाला म्हणून मणी फुटले. तो नैसर्गिक प्रक्रिया आहे, तरी पण त्याचा विटाळ मानतात आपल्याकडं. मग इतके काही नालायक आणि हलकट माणसं राक्षस हे गायीच्या खुरा खात होते, ते मांस खात नव्हते. त्याच्यापैकी हे एक होता. 8 लोक होते. 8 मांसाहारे नाही वस्ततो अस्थिहारेच असते वच यतम कृतात्रे तेची जायम निशाचरो कृतुबापा. हे काय गांजा कसं लिहिलेलं श्लोक आहे का. आष्टी खात होते, आष्टी. त्याच्यापैकी एक होता. आणि हाडं पचवायची ज्याची ताकद आहे त्याच्या गळ्यात तुळशीच्या माळी राहत असतात का नालायकाच्या. म्हणून मातीची मणी केली शाडूच्या. शाडूच्या मातीचे मणी केले. कोणी सांगायचं वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकरांनी सांगायचं, मी नाही. हो, मला काही वाचायला भेटलं नाही पण त्यांचा पुरावा आहे. पुरावा अधिकारी माणसांचा सांगितलं पाहिजे. माळा विळा घातल्या अशा सजला उगा महाराज. नाटकात होतेच ना महाराज लोक, नाटकात. परत दिवशी एक जणांनी गाडीत असा सिनेमा दाखिला, मला पिक्चर असा दाखिला. पान म्हणले महाराज. तर त्या सिनेमातला एक नट होता आणि त्याच्या गळ्यात अशा तुळशीच्या 2-3 माळी वरून होत्या, अशा वरून होत्या. असा मस्त महाराज दिसू लागला. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं लगेच तो नट दाखिला कोंबड्याच्या अंड्याची ॲडव्हर्टाईज करताना. म्हणजे नट जसा सिनेमात महाराज बी होतो. सिनेमा ते नाटक आहे, नाटकाची काय कथा असते. नाटक तसा हा नाटकी महाराज झालाय. टिळे टोपी माला वाघबी
सजला महाराज. रावण म्हणला आता चूक कोणी काढायचीच नाही, मारुती फसलाच समजायचं. मारुती म्हणजे मारुती राय. हा ते म्हणलं होतं मारुती, आपल्याला कसं म्हणता येईल ते म्हणलं. ते म्हणला राजे पण एकदा पप्याच्या माईला भेटून येऊ द्या, एकदा पप्याच्या माईला भेटून येऊ द्या. आणि घरी आलो पप्याच्या माईकडे. पप्याची माईन पाहिल्याबरोबर पप्याला म्हणली, पप्या कोण महाराज आलाय त्याला जेवारी वाढ रे. तिला वाटलं मागणारच महाराज आले कधी. पप्या म्हणला माय बाबा आहेत तू, हे बाबा एका जनावराचा हात फुलं नाही म्हणले आपल्या परिसरात, तू ह्या बाबाला महाराज कोण म्हणाले. म्हणलं बाबाचे पाय न आली अशी सावरून. मान तुम्ही येत का काय. हो ना. आणि कोण म्हणलं तुम्हाला महाराज व्हा. लंकेचे राजे. आणि कशासाठी माय आता असंच होणार का, तुम्ही राहणार का असेच. हो बर 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 महाराज झालात. होय महाराज झाला. काय काम आहे, काय करायचं काय. काही नाही, अंजनी पुत्र मारुतीरायाला फसवायला जायचे. बाई म्हणली ज्यानं लंका जाळली त्याला. हो त्याच्या पाया पडाय, त्याला फसवायला जायचे. इकडे या म्हणले. तुम्हाला काय आहे का डोसक्याचा भाग आहे काय तुम्हाला, का नुसती पटका बांधायला, टोपी घालायला, रुमाल बांधायला डोकं आहे तुमचं. हा याच्यात काही माल भरलेला आहे का नाही. तुमच्या लक्षात यावं ना, 33 कोटी देवता ज्यानं बंदीत टाकल्या, त्याच्या नाकावर ज्या वानरान मिरे वाटले त्याला मारायला तुम्ही जाता, त्याला फसवायला तुम्ही जाता. त्यानं अख्खी लंका जाळली नाही, डोक्यात हे का नाही तुमच्या. ते म्हणला गंज मला वाटायले जाऊनी, पण हे ऐकन हे जा म्हणायला तुम्ही नाही म्हणा ना, मरताना तिकडं कुखू पुसता काय मग. ते म्हणला तुला तू ह्या कुखाचं पडे, मला माया जीवाचं पडे. तू ह्या कुखाचं कुठं घेऊन बसली, मला मारीन ना ते. आणि मग तुम्ही हो का कसं काय म्हणाले. ते म्हणला नाही म्हणल्यावर हे मारतय, तिकडे गेल्यावर ते मारतय, आणि नाही म्हणल्यावर हे मारतय. मग एक काम करा ना, मरण तर दोन्हीकडे बी हे. हो मग तेच विचारायला आलो तुला, जाऊ का नको. गेल्यावर पाला खाणार मारतय, वनीच्या पाले खाई राहा. गेल्यावर पाला खाणार मारते, आणि नाही गेल्यावर लंकेचा राजा मारते. मरण कोणाकडे चांगलं. बाई म्हणली मालक तुम्ही इथं राहिले तरी मरणच आहे, तिकडे गेले तरी मरण आहे, पण तिकडे गेल्यावर फायदा आहे, मोक्ष भेटतो. तिकडे गेल्यावर फायदा आहे. बर रावणाकडे आला. कपडे घातल्याच्या नंतर बायकोकडे जाताना रावणा देखता रडायची लाज वाटू लागली, म्हणून फक्त डोळ्याच्या कडावाल्या झालत्या. बायकोचा विचार घेतल्या. लय काही काही बायका हुशार हो, चांगलं सांगतात काही काहीला. हो लय चांगलं सांगतात. विचार. तुळशीदास नावाची व्यक्ती होती, त्या व्यक्त्यांची पत्नी होती रत्नमाला. इतकं बायकोवर प्रेम, इतकं बायकोवर प्रेम. बायको माहेराला गेली, 4 दिवसाला येणार आहे. अरे बापरे, ते 4 दिवस त्याला 40 वर्षासारखे वाटले. कशी बशी एक रात्र काढली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीदास निघाले. मुक्काम दर मुक्काम करीत करीत पाऊस असा धो धो चालू होता, रस्ता उरकच न. सासरवाडीच्या यायच्या गावाच्या मधात नदी, हानलीवडी नदी. नदीत उडी रात्रीचा प्रसंग. आता पाणी तुटणं, तेवढ्या अवकाशात एक प्रेत वाहत आलतं वरून. काही राज्यात प्रेत सोडित, त्याला वाटलं लाकडूच आलं का, हानली उडी. सडून गेलेलं मड होतं, साऱ्या अंगाला मांसाची तुकडी लागलेली. पण नाद बायकोर अतूट प्रेम, ते वास कळच नाही. धो धो पाऊस पडा, इजाचा कडकडाट, सगळे दरवाजे लागलेले. वाड्याच्या कडीनं येडे मारले. मोठ्याल्या भिंती, बैलगाड्या चलत्याला अशा भिंती, किल्ल्याच्या भिंतीवानी. पावसाचं पाणी त्या किल्ल्याच्या त्या वाड्याच्या भिंतीत गेलं सापाच्या बिळात, आणि सर्पाच्या घरात पाणी घुसल्यावर सर्प बाहेर आला. आधार म्हणून खिडकीच्या गजाला एक तोंड, आणि एककडची बाजू खाली. दोरी म्हणूनच पठ्ठ्यावरी चढले. वरी गेल्यावर उडी टाकले. बायकून पाहिलं एवढ्या रात्री दिव्याच्या प्रकाशात. कशाला धरून आले, तो असत दोरी सोडीस. पाहिलं खिडकीपाशी दिवा नेऊन तर सर्प. कशावर बसून आले, वडका वाहत आला. अंगाल ते सगळे फुलं गिलत सिटकलेले, माणसाचं मांस. बाईनं सांगितलं मालक, हे हाडा मासाच्या स्त्रीवर इतकं प्रेम करता,
ज्यानं तुम्हाला पवित्र शरीर दिलं तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तर किती उद्धार होईल. त्याच रात्री बायकोला माय म्हणले, जगप्रसिद्ध तुळशीदास झाले. जगप्रसिद्ध तुळशीदास. त्यांनी केलेला एक ग्रंथ तुळशीदास रामायण म्हणून प्रसिद्ध झालं. काय क्षणोक्षणाची तितक्याच वेळापुरता गोड विचार केला, काम संपलं. हुशार बायका.